नमस्कार. नमस्कार नमस्कार. आता आपण आलो तुमच्या शेतात. हं. हे आहे श्रीकांत भाऊ वानखडे, दहेगाव, गावंडे. रेल्वे स्टेशन म्हणते ना गावंडे. आपल्या आता डेफ्रेची फवारणी किती झाल्या? 2 झाल्या साहेब. 2 झाल्या. 2 झाल्या. बरं, आता तुम्हाला कशी वाटते म्हणजे कसं वाटते बा कपाशी? डे फ्रेश मारल्यानंतर हिला मागच्याही वर्षी आपण मारलं. हा, 2-3 फवारणीत घेतलं आणि ब्रँचेस खूप केली. हा, पानाले हिरवेगारपणा खूप आला हा, आणि फुटव्याचं प्रमाण खूपच जास्त चांगलं वाटून राहिलं. बरोबर आहे. हं. हा, पुन्हा आता ह्या पाऊस पडल्यामुळे थोडासा म्हणजे मावा तुडतुडा कमीच झाला. कमीच बिलकुल झाला, हो. कमीच झाला. काही म्हणजे वाटत नाही. नाही आधी होता हो. पावसाच्या अगोदर, पण आता कमी झाला. तर डे फ्रेश कसं वाटते तुम्हाला? खूपच चांगलं वाटून राहिलं. चांगलं वाटत आहे. खूपच चांगलं. मागच्या वर्षी आपण मागच्या वापरलं वर्षी होतं. वापरलं होतं मी. चण्यावर खूप चांगले रिझल्ट मिळाले. हा, चेनाची ॲव्हरेज किती भेटला आपल्याला? चण्याचा 10.5चा ॲव्हरेज मिळाला. 10.5चा गेलेला चना होता. गेलेला डे होता. फ्रेशमुळेच आला तो. हा हा हा, अशा पद्धतीचं आहे आता. आणि आमचे ते पुलगावचे गजेंद्र भाऊ घोंगे आहे, हा त्यांच्याजवळून डे फ्रेश घेतलं. हा 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 राधनेकर सरांचं डे फ्रेश आहे. हा, रिझल्ट चांगला वाटला. चांगला वाटला.